नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कन्सेप्ट अपलोड करत असतो. माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. हो, एका व्हिडिओमध्ये म्हणजे एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट मी शिकवतो, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही, ते पण डिटेल्समध्ये. बघा, ह्या चॅनलला जसं तुम्ही सबस्क्राईब केले, ह्या ग्रामरच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, आजची जी रचना आहे खूप महत्वाची आहे. जसे की तुम्ही मराठीमध्ये म्हणता ना की लागतात, म्हणजे जसे की 2 मिनिटं लागतात, 4 मिनिटं लागतात, 1 तास लागतो, 1 महिना लागतो, राईट. त्याच्यानंतर दुसरी एक अजून एक वाक्य आहे, मला 2 महिने लागतात, मला 4 महिने लागतात, मला 2 मिनिटं लागतात. हे जेव्हा आपण हे 2 मिनिटं लागतात, 4 मिनिटं लागतात, ह्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये कुठली रचना वापरायची किंवा त्याच्या वाक्यरचना कशा असतात ते आपण आज पाहणार आहोत. बघा, दोन्हींचं तुम्हाला सांगणार आहे. ह्यांना सोडून पण त्याचा अर्थ काय होतो आणि यांना धरून पण अर्थ काय होतो. बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय घ्यायचंय, इट टेक्स चं रूप म्हणजे इट टेक्स घ्यायचंय. त्याच्यानंतर मी, हिम, अस म्हणजे कर्त्याची जी द्वितीय असते, जसं की पहा, आय असेल त्याची द्वितीय काय, मी. वी असेल त्याची द्वितीय काय आहे, अस. ही असेल त्याची द्वितीय काय, हिम. शी असेल त्यांची द्वितीय काय, हर. असं तुम्हाला ह्याची द्वितीय पाठ असणं गरजेचं. म्हणजे इथं तुम्हाला काय वापरायचंय, करता नाही वापरायचा, हे नाही वापरायचं तुम्हाला, हे वापरायचंय काय, मी, अस, हिम आणि हर. कारण की तिथं त्यांचा वापर आहे, कर्त्याचा वापर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काय, कालावधी दर्शवणारा शब्द म्हणजेच पहा, मग त्याच्यामध्ये तुमचं 2 मिनिटं असेल, 1 वीक असेल, नंतर 1 इयर असेल, काय मिनिटं किंवा दिवस असतील. 1 दिवस लागतो, 2 दिवस लागतात, 2 तास लागतात, 4 तास लागतात, हे की नाही, 10 दिवस लागतात, 1 महिना लागतो. असं जेव्हा म्हणायचंय त्यावेळेस तुम्हाला काय, कालावधी दर्शव जे काय असेल ते इथं वापरायचं. त्याच्यानंतर काय घ्यायचंय, टू, आणि टूच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच पहिलं रूप. जसे की बघा, आता वाक्यरचना. आता ह्या इट टेक्सचा अर्थ आहे लागतात. त्याच्यानंतर काय घेऊ आपण, फक्त कालावधी दर्शक, इट टेक्स 2 आवर्स म्हणजेच फक्त याचा अर्थ काय होईल, 2 तास लागतात. ओके. इट टेक्स 1 मिनिट. ओके, 1 मिनिट म्हणजे काय, 1 मिनिट लागतो. 1 मिनिट लागतो. त्याच्यानंतर काय बघा, आता हे झालं फक्त कालावधी दर्शक शब्द वापरून. आता दुसरा प्रकार बघा, काय ह्याच्यातलाच समजून घ्या. इट टेक्स मी 2 आवर्स म्हणजे आता इथं 2 तास लागतात ना, ह्याच्यात फक्त काय होईल, मला 2 तास लागतात. काय, मला 2 तास लागतात. अशा वेळेस आपण काय फसतो, मला 2 तास लागतात म्हणजे आय टूक 2 आवर्स, म्हणजे मी 2 तास घेतो, त्याचा असा अर्थ तसा होतो. मग मला 2 तास लागतात ह्यासाठी काय, तुमची ही प्रॉपर वाक्यरचना, इट टेक्स मी 2 आवर्स म्हणजे इट टेक्स नंतर मी. आता तुम्हाला इथं मीच्या ऐवजी तुम्हाला दुसरा घ्या, कर्त्याची द्वितीय हिम. मग इथं काय होईल, त्याला 2 तास लागतात. इथं कर्ता चेंज, सॉरी, कर्त्याची द्वितीय चेंज, तर इथं मराठीमध्ये अर्थही चेंज. आलं लक्षात. बघा, दुसरी वाक्यरचना घ्या, इट टेक्स मी 1 मिनिट म्हणजेच काय, मला 1 मिनिट लागतो. बघा, लागतात लक्षात घ्या, मराठीतलं लागतात, लागतो. ओके, हे दोन याचं होतं, किंवा लागतं.
ओके, असे 3 शेवटच्या अक्षरांचं हे होतं चेंजेस, हे लक्षात घ्या. बघा, इट टेक्स हिम 2 hours म्हणजे त्याला 2 तास लागतात. इट टेक्स मी 1 minute म्हणजे मला 1 मिनिट लागतो. बघा, दोन्हीमध्ये तुम्हाला मी डिफरन्स करून दिलेला आहे. आता त्याच्या वाक्यरचना पाहू आपण थोड्याशा 2 पर्यंत. ओके, बघा, खूप सोपं आहे, काय अवघड नाहीये. फक्त तुम्हाला हे रचना पाठ असणं गरजेचं आहे. घ्या, वाक्यरचना बघा. हे काम पूर्ण करायला मला 2 तास लागतात. इट टेक्स मी 2 hours, कारण नंतर टू क्रियापदाचं मूळ रूप, फिनिश दिस वर्क म्हणजेच मला हे काम संपवण्यासाठी 2 तास लागतात. त्याच्यानंतर आहे बघा, हे त्याला लिहिण्यासाठी 10 महिने लागतात. इट टेक्स हिम 10 months to write this book म्हणजे हे पुस्तक लिहिण्यासाठी त्याला 10 महिने लागतात. मला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. मला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. घ्या, इट टेक्स मी 20 minutes टू गो टू स्कूल म्हणजे मला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. ओके, त्यानंतरचे पहा वाक्यरचना. एक दुसऱ्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. एक दुसऱ्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. बघा वाक्यरचना. इट टेक्स, आता इथं कालावधी दर्शक मध्ये बघा काय, सम टाइम, त्याच्यानंतर टू अंडरस्टँड, स्टँड इच अदर. हेच काय की एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. बघा, ह्या वाक्यरचना तुम्हाला मी दिलेल्या आहेत. ह्या वाक्यरचना म्हणजे रचना पाठ करा आणि सुरुवातीला थोड्याशा ह्या वाक्यरचना पाठ करून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा, थोडस सवय होईपर्यंत. एकदा सवय झाली मग तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुमच्या म्हणजे बाय डिफॉल्ट तुमच्या ब्रेन मधनं ते मुखावाटत निघून जाईल. पण त्यासाठी थोडासा तुम्हाला सराव आणि अभ्यास करावा लागणार आहे. ह्या सेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये अजून येतात कमेंट करा. पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादे कन्सेप्ट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.